नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोशी इथल्या नंदकिशोर गायकवाड यांनी देशी विदेशी जातीच्या आंब्याची बाग जोपासली आहे। या युवकाने जपान देशातील एक आंबा पिकवलाय, त्याची एका नगाला किंमत तब्बल 10,000 रुपये इतकी आहे। आमच्या रोपवाटिकेमध्ये मियाझाकी हा जपानचा आंबा आहे। याचं पर पीस भारतामध्ये 10,000 रुपये रेट आहे। याच्यात शुगरचं प्रमाण 10 आहे आणि डोळ्यासाठी चांगला असल्यामुळे बरीच मागणी आहे याला। शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या 50 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे। पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर तामसा पोलिसांनी आरोपी कांताराम शेखदारला अटक केली। आरोपी विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेड ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे। या आरोपीकडून जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसी खाक्या दाखवताच या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री पोलिसांनी धाड टाकत 10 जणांना अटक केली आहे। वेश्या व्यवसाय करणाऱ्या या टोळीला ट्रॅप लावून पोलिसांनी अटक केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले। सदर परिसरामध्ये धाड घातली आणि त्यामध्ये 4 महिला आणि 4 पुरुष आणि वेश्या व्यवसाय चालणारी महिला ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। मी भाजप फोडणार नाही असे वक्तव्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकतेच केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते एकनाथ पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। भारतीय जनता पार्टीला हात लावायची हिंमत प्रताप पाटील चिखलीकरच नाही, तो कोणाचीच नाही, लक्षात ठेवा। आणि जे त्यांचे जे कार्यकर्ते होते, जे मित्रमंडळाचे कार्यकर्ते, ते त्यांनी खुशाल घेऊन जावं ना।